नमस्कार, माझे नाव गणेश योगेश दुभाषे. मी आता 6वी मध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकरेगाव, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली. मी हे पुस्तक माझ्या शाळेच्या ग्रंथालयामधून आणलेलं आहे. या पुस्तकाचे नाव आहे तर साधनाताई आमटे. या पुस्तकाचे लेखक आहेत लीला पाटील. तर तुम्हालाही जर हे पुस्तक पाहिजे असेल तर जिल्हा परिषद माध्यमिक शाळा येथे येऊन हे पुस्तक घेऊन जावे. या साधनाताई आमटे या एक महान थोर व्यक्ती होता. तर मी तुम्हाला या पुस्तकाची माहिती सांगतो, म्हणजेच गोष्ट सांगतो. साधनाताई आमटे आणि बाबा आमटे साधना आमटे यांचे पती होते. बाबा आमटे हे खरंच खूप महान व्यक्ती होते व साधनाताई महान व्यक्ती होती. बाबा आमटे हे वारोड या गावामध्ये राहत होते. वारोड या गावामध्ये राहत होते. बाबा आमटे यांनी विचार केला, आपण ज्यांना काहीच नाही त्यांच्याकडे जाऊन आपण गोळ्या औषधी हे देऊन येऊ, असा विचार होता. साधनाताई आमटे म्हणाल्या, हो, आपण तसंच करूया. आपल्या गावचे म्हणजेच व्यक्ती खूप बिमार होत आहेत आणि आपल्या गावामध्ये एकही वैद्य नाहीत. आपण जर दुसऱ्या गावाहून जर गोळ्या आणून त्यांना दिल्या तर ते बरे होतील असा विचार होता. बरे होतील म्हणून त्यांनी जाऊन गोळ्या व महान थोराचे उपकार म्हणून त्यांनी गोळ्या घेतल्या. नंतर ते बरे झाले होते. अशा महान थोर व्यक्तींना खरंच खूप महान व्यक्ती चांगले असतात असं लोक त्या गावचे लोक म्हणू लागले होते. नंतर साधनाताई आमटे म्हणाली, आपण जर स्त्रियांना काम लावलं तर त्यांचे हाल कसे होतील. आपण जर लोकांना मदतीसाठी पैसे ज्यांना शेती नाही, वावर नाही, अशांना आपण जर पैसे दिले असते तर ते बरे होत जातात. नंतर त्यांनाही कशाचीच कमी पडणार नाही असं साधनाताई आमटेचा विचार होता. एक महान थोर व्यक्ती आपल्याला काही देत आहे, त्यांचे किती उपकार मानू. असा एक म्हातारा म्हणला, माझ्याकडे काहीच नाही, तुम्ही जर मला काही दिलं असतं तर चांगले होतं. साधनाताई आमटे म्हणाली, तुम्हाला जे पाहिजे ते देतो, तुम्ही बरे व्हा. नंतर त्यांनी गोळ्या औषधी आणून दिले. नंतर त्यांनी ते ज्यांना काहीच नाही त्यांना दिले. नंतर त्यांनी औषधी, गोळ्या, पैसे, धान्य, गव्हाचे पीठ असे दिले. इथेच माझी गोष्ट संपली आहे. धन्यवाद.